शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आता जुनच सगळं काम चालू आहे आणि आता या ठिकाणी आपण काय करतोय तर वालचं इन्स्टॉलेशन करतोय. आता या ठिकाणी नेटाफिम कंपनीचं जुनं वाल आहे. आता नवीन जर वाल घ्यायचा म्हणलं तर शक्य नाही. मग आता जुनं आहे तर आपण जुनंच अशा पद्धतीनं आता या ठिकाणी काढतोय. आता बघू शकता तुम्ही, आता एकदम सोप्या पद्धतीनं या ठिकाणी जे आतला जो पाईप आहे ह्याच्यामध्ये तो आपल्याला काढता येतो. आता आपण ह्याच्या पाठीमागं पण एक व्हिडिओ बनवला होता, पण आता नव्यानं ज्या शेतकऱ्यांना बांधवांना माहीत नाही त्या शेतकरी बांधवांसाठी पण आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय. काय करायचं आहे, सोल्युशन लावून घ्यायचं आहे. सोल्युशन अति ज्वलनशील असते, लगी पेट घेतं. सोल्युशन लावून घेतल्यानंतर आपल्याला जी काय आग आहे ती लगेच लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पेटतंय आणि पेटल्यानंतर चांगलं ते सगळं टोटलवाला पाईप आहे घातला तो सगळा पिटू द्यायचा चांगला. म्हणजे काय होतं, फक्त पाईपला काही इजा होत नाही. आता हा जर म्हणलं तर ह्या वालचं वगैरे तुम्ही काढू शकता. एल्बो पण जर 6 kg मधलं जर असेल तर त्याचाही व्यवस्थितरित्या काढू शकता तुम्ही. म्हणजे एल्बोमधलं टीमधलं अशा पद्धतीनं. आणि जर डायरेक्ट तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बिगर सोल्युशन लावता काढलं तर तुम्ही आता बघू शकता की अशा पद्धतीनं या ठिकाणी बिगर सोल्युशनचं आहे ते एकदम तुकडं निघतात. म्हणजे आतला जो काय भाग आहे आपण PVC पाईप त्याला चिटकवणार आहे तो अशा पद्धतीनं खराब होतो. तर त्यासाठी करायचं काय, तर अशा पद्धतीनं सोल्युशन भरपूर लावून घ्यायचं. आणि सोल्युशन एकदा लावून घेतलं, आग जी आहे ते आपली टोटल जी काय सोल्युशन लावलेलं जी जे काय विजली का त्यानंतर एकदम सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं या ठिकाणी फक्त करायचं काय, एकदम 2 ते 3 स्टेपमध्ये फक्त हा सगळा विषय जो आहे तो क्लिअर होतो. आता बघू शकता आग आपण आता विझवली. आता डायरेक्ट काय करायचं आहे, जो आपले स्क्रूच्या आहे आपण ऐकलं स्क्रू ड्रायव्हर म्हणतो, अशा पद्धतीनं या ठिकाणी घातलं तर सोप्या पद्धतीनं हो का बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं जो काय आतला पाईप आहे तो एकदम ओके पद्धतीनं निघलेला आहे. कुठंही आतल्या वालला इजा वगैरे त्याची काय सुद्धा झाली नाही. तुम्ही बघू शकता एकदम ओके पद्धतीनं वाल निघला. आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली जर PVC पाईप जर बसवली ह्याच्यामध्ये तर विषयच नाही. तर तुम्ही सुद्धा ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सोल्युशनचा वापर करून त्या ठिकाणी पाईप जर चिटकला असेल तर तुम्ही काढू शकता.